11% जर सरकारला टॅक्सेस भरून सुद्धा सरकार जर या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभं राहत नसेल तर लाज वाटली पाहिजे त्या सरकारला। सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घ्यायचं काम रेरा करतं की नाही करतं? कारण रेराचे सगळे बिल्डर लाडोबा आहेत, त्यांनी सांगितलं एक्सटेंड की एक्सटेंड। नमस्कार, मी अनेक जनतेचे मुद्दे उचलत असतो आणि त्यामुळेच माझ्यावर मीडियाचा रोष आपण काही दिवसांपासून पाहिला असेल। अनेक रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असून सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही, या मुद्द्यावर मी बोलतोय, पण मीडिया त्याची दखल घेत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। पण मी आता हिंजवडीमध्ये कोहिनूर बिल्डरच्या या स्पोर्ट्स विले प्रोजेक्टमध्ये आलेलो आहे। यांनी यांच्या साईटवर असं दाखवलं आहे की यांनी लोकांचं पोझिशन देऊन टाकलेलं आहे, असं डिलिव्हर म्हणून दाखवलं आहे। हा फोटो बघा, आणि या डिलिव्हर झालेल्या लोकांना फ्लॅटचं पोझिशन मिळालं आहे का, आपण ते चेक करूयात। या दादा, नमस्कार साहेब। नमस्कार। काय मिळालंय तुम्हाला प्रोजेक्टचं पोझिशन? काय विषय, प्रॉब्लेम कुठे आहे? पोझिशन मिळालं नाही आजच्या तारखेपर्यंत। आता मी फ्लॅट 2023 डिसेंबरमध्ये बुक केलेला, तर मला त्यावेळेस सांगितलेलं की वर्बली की 2024च्या दिवाळीमध्ये फ्लॅट मिळेल, पण नाही मिळाला। रेरा डेट होती 2025ची, पण त्यावेळेस पण नाही मिळाला। मग त्यावेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस खोट्या कमिटमेंट देण्यात आल्या की फ्लॅट मिळेल, आत्ता मिळेल, नंतर मिळेल। क्लिअर प्रोफेशनली काही कम्युनिकेट केलं नाही। आजच्या स्टेटला पोझिशन नाही मिळालंय, रेराची डेट एक्सटेंड झाली आहे। तर आत्ता म्हणतायत की पोझिशन देऊ आम्ही, पण आपल्याकडे यांच्याकडे ओसी नाही आहे, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे। तर विदाउट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पोझिशन घेणं इज इलिगल, तर आम्ही आत्ता ते घेऊ शकत नाही आहे। आणि आम्हाला त्यावेळेस आम्ही रिक्वेस्ट केलेली त्यांच्यासोबत मीटिंग करून मॅनेजमेंटसोबत की आम्हाला ॲटलिस्ट कंपन्सेशन तरी द्या, की तुमचं पोझिशन लेट झालं आहे, आमची जी कमिटमेंट होती जी पोझिशनची त्यानुसार, तर त्याच्याबद्दल पण कोहिनूरकडून काय ॲक्शन नाही आहे। अच्छा, तर आम्हाला असं काय कोहिनूरला बदनाम करायचं नाही आहे, पण एक गोष्ट आहे, आता प्रोजेक्ट बघितला तुम्ही तर सगळं रेडी आहे, सगळं व्यवस्थित आहे, फ्लॅट रेडी आहे, ॲम्युनिटीज सर्व सुंदर काम केलं आहे, काहीच हरकत नाही। फक्त आम्हाला एकच कंप्लेंट आहे की आम्हाला पोझिशन वेळेवर दिलं नाही, त्यांनी असं ज्या कमिटमेंट केल्या त्या पूर्ण केल्या नाहीत, आणि आम्हाला विथ ओसी पोझिशन पाहिजे, एवढीच एक। म्हणजे तुम्हाला वारंवार फॉल्स कमिटमेंट तुम्हाला मिळालेले आहेत, आणि रेराकडनं तुम्हाला एक्सटेंड होतंय प्रोजेक्ट नेहमी। म्हणजे रेरा हे तुमच्या सपोर्टमध्ये आहे का बिल्डरच्या, असं तुम्हाला वाटतं? आता एक्सटेन्शन मिळालं विदाउट आवर कन्सेंट, तर हे तर चुकीचं आहे की आमचं कन्सेंट घेतलंच नाही की एक्सटेन्शन मिळालं त्यांना। कोणत्या बेसिसवर रेराने एक्सटेन्शन दिलं काहीच कल्पना नाही। सुप्रीम कोर्टाने तकात हे स्पष्ट सांगितलं होतं की रेरा हा कायदा फक्त बिल्डरांच्या हितार्थ आहे, आणि तरी ही परिस्थिती दिसतीये। या मुद्द्यांवर कधी मीडिया बोलत नाही। मीडियाने अशा सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या व्यथा असतात याच्यावर मीडिया बोलत नाही ना, आणि संतोष पंडित बोलतो म्हणूनच संतोष पंडितला लोक फॉलो करतात आणि छाती ठोकून संतोष पंडितच्या पाठीशी उभे राहतात। अजून कोणी तुमच्यापैकी जुनं कधी फ्लॅट बुक केलेले आहेत? जुने मी जून 2022 मध्ये बुक केलेला आहे फ्लॅट, आणि त्यावेळेस जेव्हा बुक केला तेव्हा पण आम्हाला कमिटमेंट डिसेंबर 24ची दिली होती। इव्हन ऑक्टोबर 24 मध्ये मी जे सेल्स पर्सन होते त्यांना मी कॉन्टॅक्ट केला, तर ते डायरेक्ट म्हटले की तुम्हाला डिसेंबर 24ला तर भेटणार नाही, मार्चपर्यंत बघू, मार्च 25 पर्यंत। पण ती पण कमिटमेंट फेल झाली, आणि एक सिच्युएशन अशी झाली की त्यांनी डायरेक्ट म्हणजे तुम्हाला फ्लॅट ठेवायचं तर ठेवा, नाही तर मग रिटर्न करा, आम्ही रिफंड करतो। ह्या सिच्युएशनपर्यंत ते डिस्कशन गेलं होतं। हे कोहिनूर बिल्डर आहे? हो, कोहिनूर बिल्डर। कोहिनूर बिल्डरचं जे प्रोजेक्ट आहे स्पोर्ट्स विले, या स्पोर्ट्स विलेमधली लोक स्पष्टपणे सांगतायत की यांना 2024ला पोझिशन देण्याची कमिटमेंट होती, आणि अजूनही या लोकांना पोझिशन मिळालं नाही। या लोकांनी स्टॅम्प ड्युटीसाठी 5-6% पैसे भरलेले आहेत, आणि GST 5% भरलाय, म्हणजे टोटल त्यांच्या अमाऊंटच्या 11% गव्हर्नमेंटला टॅक्सेस भरलेले आहेत। तरी सरकारकडनं सॅटिस्फाई उत्तर मिळतं का तुम्हाला? नाही नाही नाही। सर्वसामान्य लोकांच्या व्यथा ऐका। 11% जर सरकारला टॅक्सेस भरून सुद्धा सरकार जर या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभं राहत नसेल तर लाज वाटली पाहिजे त्या सरकारला। आणि या व्यतिरिक्त पत्रकार काय करतायत? पत्रकारांनी या लोकांचे मुद्दे मांडावेत ना, आणि या लोकांचे मुद्दे ज्या दिवशी पत्रकार मांडायला सुरू करतील ना, त्या दिवशी संतोष पंडित गप्प बसेल। ॲक्च्युली पहिलं आम्हाला इनिशियल कमिटमेंट मिळालेलं की डिसेंबर 24 मध्ये आम्हाला इथे पोझिशन भेटणार आहे।
मग त्यामुळे आम्ही इन्क्वायरी वगैरे केली. इथे समोरच शाळा आहे चांगली, म्हणून म्हटलं चला होऊन जाईल सगळं. आणि मग नंतर आम्हाला नंतर मग जेव्हा फॉलोअप घेतलं तेव्हा कळालं की डेट एक्सटेंड होणार आहे. जे रेरामध्ये मेन्शन केलं आहे त्या डेटला तर नक्कीच मिळून जाईल. म्हणून आम्ही ऑक्टोबर 25मध्ये ॲडमिशन घेतलं. आणि आता जेव्हा डिसेंबरमध्ये आम्हाला मग कळालं की पोझिशन नाही भेटणार आहे, त्यामुळे आमचं ॲडमिशन होल्ड झालं आहे. आता ज्या करंट शाळेमध्ये आम्ही ॲडमिशन म्हणजे मुलं जी आमची शिकतात आहे, तिथे आम्हाला प्रेशर येतो की बाबा तुम्हाला कंटिन्यू नाही करायचं असेल तर तुम्ही इथून ॲडमिशन काढा आणि जेणेकरून दुसऱ्या जे मुलं असतील त्यांना ऑक्युपाय करता येईल. पण आता असं झालं आहे, कोहिनूरच्या फॉल्स कमिटमेंटमुळे आम्ही इकडचे पण नाही आणि तिकडचे पण नाही, म्हणून आम्ही तिथे कंटिन्यू केलं आहे. सो खूप मेंटल असं ट्रॉमा झाल्यासारखं वाटायला लागलं आहे. ठीक. सर्वसामान्य नागरिक कष्ट करून पैसे कमवतो बरं का, त्यांच्या कष्टाच्या पैशाने फ्लॅट घेतो आणि कष्टाने पैशाने फ्लॅट घेऊन सुद्धा जर अशा परिस्थितीमध्ये अडकत असेल, 11% तुम्ही टॅक्सेस घेता. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनमध्ये, GST मध्ये भरला ना तुम्ही? हो, भरलंय सगळ्यांनी. नक्की कोणीतरी बुडवलं असेल म्हणून तुम्हाला त्रास देत असतील, नाही ना? हां, अरे सगळ्या सर्वसामान्य नागरिकांकडनं टॅक्स पण वसूल झालेला आहे, मग तरी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांची अवस्था अशी का, याचं स्पष्टीकरण सरकार देईल का? बरं, आता आपल्यासोबत भोसले साहेब जोडले गेलेले आहेत. भोसले साहेबांची व्यथा समजून घेऊयात. भोसले साहेब बोला. आम्ही 2021 ऑक्टोबरला फ्लॅट बुक केला होता. आमचे 2 फ्लॅट आहेत एकाच फॅमिलीमध्ये, माझा आणि माझ्या बहिणीचा आहे. तर आम्ही एकाच फ्लोअरला आहे, 10th फ्लोअरला आम्ही फ्लॅट घेतला आणि आतापर्यंत जवळपास 90% पेमेंट आम्ही पूर्ण केलेलं आहे, दोन्ही फ्लॅट, लोन आणि सगळे हप्ते मिळून. पण 2024 मार्चला लास्ट आम्हाला डिमांड आली होती बिल्डरची, त्यानंतर आम्हाला कुठलीही डिमांड आलेली नाही आहे. आज जर बघितलं तर 2 वर्षापेक्षा जास्त गोष्ट झालेली आहे आणि नियमाप्रमाणे फक्त 5% उरलेले आहेत पैसे. ह्याचा अर्थ बांधकाम पण तेवढंच उरलेलं पाहिजे होतं, कम्प्लिशन व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची कमिटमेंट आम्हाला देण्यात आलेली नाही. 3 महिने झाले कमिटमेंट टोलवण्यात येत आहेत आणि पूर्णपणे लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे आणि लोकांना इथे त्रस्त अवस्थेत सोडून दिलेलं आहे कोहिनूरने. क्वालिटी चांगली आहे, सगळं पूर्ण झालेलं आहे, पण लोकांना का पोझिशन दिलं जात नाही, OC का येत नाही याची क्लिअरिटी कोणालाच नाही. बरं, तुम्ही बिल्डर तुमच्या समोर आले की नाही? बिल्डरांनी तुमच्याशी चर्चा केली की अजून नाही? त्यांचे रिप्रेझेंटेटिव्हच येत आहेत, तेच बोलत आहेत. बिल्डर अजून समोर आले. कृष्णकुमार गोयल बिल्डर आहेत ना? ते आलेले नाही आहेत, ते समोरच आले नाही आलेले आहेत. बरोबर, डेमोग्रेशन करून गेले. हो, त्याच्यानंतर ते आलेलेच नाही. एखाद्या बिल्डरकडं सर्वसामान्य नागरिक जर फ्लॅट बुक करतो, भलाही बिल्डर करोडपती असो पण सर्वसामान्य नागरिक हा तुमचा ग्राहक आहे. ग्राहक हा देव असतो. तर एखाद्या ग्राहक जर तुमच्यापासून सॅटिस्फाय होत नसेल तर गोयल साहेबांना मी म्हणेन थोडासा पुढाकार घ्या आणि पुढे या. हां, गोयल साहेब, मी तुम्हाला बऱ्याच वेळा मोठमोठ्या कार्यक्रमात पाहतो, तुम्ही कॉस्मॉस बँकेवर पण होतात. आज सर्वसामान्य नागरिकांचे असे जर प्रॉब्लेम तुमच्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडनं होत असेल तर गोयल साहेब, ही गोष्ट मला तत्वतः मान्य नाही. कळलं का? या लोकांच्या व्यथा समजून घ्या, यांचं पोझिशन तुम्ही देऊ शकता. म्हणजे प्रोजेक्ट काही अनकम्प्लीट वगैरे दिसत नाही आहे, प्रोजेक्ट तर पूर्णपणे जवळपास कंप्लीट झालेलं दिसतंय. छोट्या मोठ्या जे काही सरकारी प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्याशी समोर येऊन बोला ना. काय प्रॉब्लेम्स असतील ते क्लिअर सांगा. प्रशासनाकडनं तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील, कुठं तुमच्या क्लॅरिटी होत नसतील तर ते सांगा. कुठं कमी पडत असाल तुम्ही सरकारकडनं काही परमिशन मिळवण्यासाठी मला सांगा, मी तुमच्या वतीने बोलीन. हां, पण सर्वसामान्य नागरिकांकडनं तुम्ही 90, 95% जर पैसे घेऊन बसलेला आहात आणि फक्त हवालदिल म्हणून तुम्ही त्यांना सोडलेला असेल तर गोयल साहेब हे तत्वतः मान्य नाही. मी ऑगस्ट 21ला बुक केला फ्लॅट, डिसेंबर 2021 मध्ये फ्लॅट. 2021. तर ॲग्रीमेंट पण ऑक्टोबर 21ला झालं. तर डिसेंबर 24ला कमिटमेंट होती की फ्लॅट मिळेल, ती नाही मिळाली. डिसेंबर 25ला होतं, ते पण नाही. ॲग्रीमेंटमध्ये डिसेंबर 25 डेट आहे, त्या तारखेला पण मिळालं नाही. मग ते कमिट केलं की 1 एप्रिलला पोझिशन मिळेल, नक्की पोझिशन स्टार्ट होईल. त्या बेसिसवर माझ्या मिसेसने जॉब जो होता ॲक्च्युली जॉब तो सोडून इकडे कोहिनूर स्पोर्ट्स विलेजच्या समोर MIS इंटरनॅशनल स्कूल आहे, तिथं टीचर म्हणून जॉईन झाले त्या 23 मार्चला. 1 एप्रिलला पोझिशन मिळणार होतं. बरं, तर पोझिशनचं अजून काही म्हणजे 2023 पासून त्या इकडे येऊन जॉब करतात. तुम्ही सध्या राहिला कुठे? नाही 23 मार्च 2025 पासून जॉबला जॉईन झाला. अच्छा, 1 एप्रिलला पोझिशन मिळेल म्हणून. अच्छा, तर अजूनपर्यंत पोझिशन नाही. तर त्यांना सकाळी 7ला. तुम्ही राहिला कुठे सध्या? पिंपळे गुरव, सांगवी. पिंपळे गुरव सांगवीवरनं यांना इकडे हिंजवडीला आतल्या साईडला जॉबसाठी यावं लागतंय. तुम्ही त्यांना ट्रॅफिक जाममध्ये किती अडकावं लागत असेल हे मला सामान्य जनतेला सांगायची गरज नाहीये. ट्रॅफिक वाढतं ना तर त्याला कारणीभूत या अशाही गोष्टी आहेत.
हां, सर्वसामान्य माणूस फ्लॅट जेव्हा घेतो, एखादे घर घेतो, तर त्याच्या हिशोबाने तो त्याचे जॉब्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघत असतो. पण जर फ्लॅटचं पोझिशन मिळत नसेल तर त्यांना आता एवढ्या लांबून यायचं जायचं म्हटल्यानंतर ट्रॅफिक समस्या वाढणारच ना. ट्रॅफिक परत आजकाल उन्हाळ्यामुळे दुपारी 3ला सुटतं स्कूल, 3ला एवढ्या 3:15ला उन्हात जाऊन एवढं किलोमीटर, रोज 24 किलोमीटर जावं लागतं. सर्वसामान्य नागरिक जेव्हा घर घेतो ना तर त्याच्या हिशोबाने त्याचं प्लॅनिंग पण करतो. पण जर असा प्रकार होत असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे, कळलं का. आज एवढे टॅक्सेस भरून जर सर्वसामान्य नागरिक होरपळत असेल ना तर सरकारला या सगळ्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. यूट्यूबवर असंच कोहिनूरचं आम्ही रिसेंटली पोझिशनचे एकदम म्हणजे आतुर होतो, सारखं सर्च करत होतो इकडं तिकडं काय न्यूज आहे का. तर डिलिवर्ड म्हणून एकदा व्हिडिओ बघितला आणि ग्रुपमध्ये पण सगळ्यांची चर्चा झाली. पण ॲक्च्युली आम्हाला इथल्या सगळ्या म्हणजे ग्राहकांना माहिती की ॲक्च्युली काय डिलिवर्डच नाही झालेलं आणि वारंवार मेलबाजी चालू आहे, म्हणजे हे करू ते करू, पोस्टपोन चालू आहे. आणि मीटिंगमध्ये पण वगैरे जनरली OCD मिळालेली नसल्यामुळं रूममध्ये सगळे रेडी असून सुद्धा पाणी नाही, इलेक्ट्रिसिटीचे मीटर नाहीत, कारण विदाऊट OC ते होणारच नाही. त्यामुळं इथं पोझिशन जोपर्यंत OC विथ OC मिळणार नाही, सगळे कस्टमर पण त्या रिलेटेड ॲग्री नाहीत, कारण बाकी गोष्टीला पण नंतर इंटेरियर करायचं असेल किंवा काही लिगल गोष्टी करायच्या असतील तर ते इश्यू येतच राहणार. तर आमचं विदाऊट OC तुम्हाला पोझिशन द्यायला बिल्डर तयार आहे का. तो म्हणतोय की तशा पोझिशन घ्या. द्या म्हणतात, पण राहिलेले 5% पण पे करा म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली त्यांना 100% अमाऊंट जाणार, पण OC आमच्याकडे नसणार. सो नंतर तर प्रॉब्लेम कसे टॅकल करायचे ते अवघड होऊ शकते. विदाऊट OC लोक पोझिशन कसं काय घेणार. OC घ्या आणि त्यांचे जे काही पैसे असतील ते पण सगळे घ्या. विदाऊट OC एक तर पोझिशन देताय तुम्ही आणि वरनं तुम्ही त्यांना म्हणताय 100% पेमेंट देऊन टाका. हा कुठला प्रकार आहे. बिल्डरने सगळे पेपर्स त्यांना कंप्लीट करून देऊन टाकावे. ते लोक द्यायला पैसे तयार आहेत ना, तुम्ही द्यायला तयार आहेत ना. तयार आहेत सगळे लोक पेमेंट द्यायला तयार आहे. तुमचा 100% पेमेंट म्हणजे तुम्हाला मिळून जाईल आणि सगळ्या गोष्टी जर क्लिअर होतील तर OCचा घोडा अडकलाय कुठं. आणि माझं पर्सनली सांगतो, मी विमाननगरला राहतो. माझं ॲक्च्युली फेज 3ला मी जॉब करतो. त्या प्लॅनिंगनं मी इथं बुक केलं होतं, कारण मी ऑटोमोटिव्हमध्ये इथं कमी कंपन्या आहेत ऑटोमोटिव्हच्या. मग ह्या लोकेशनवरून फेज 1, 2, 3 ऑलमोस्ट सेमच डिस्टन्स पडते. कधी बुक केला होता तू. 21 मध्येच केला होता मी, पण मला वर्क फ्रॉम होम होतं. आता ऑफिस सुरू झालंय, पण तिथून कधी कधी मला 2 दिवसासाठी पण यायला लागते. मग इथं काहीच हे झालं, एक्सटेंड होत 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 माझा तिथं पण रेंट जातोय आणि इथं पण EMI पण जातात, म्हणजे डबल खर्च होतोय सगळा. आणि येण्या जाण्याचं पण परत, म्हणजे काहीच क्लॅरिटी नाही. पुण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या बाबतीत तर मी लढतोच आहे आणि पुण्यामधली ट्रॅफिक समस्या कशी वाढते ते बघा. ही व्यक्तिमत्व विमाननगरला राहतं. विमाननगरपासनं इथं हिंजवडीमध्ये त्यांचा जॉब असल्या कारणाने हिंजवडीच्या जवळ त्यांनी फ्लॅट बुक केला. कधी 2021 मध्ये. अजून 21 पासून आज 2026, 5 वर्ष झाले पोझिशन मिळत नाही. ठीक आहे, लॉकडाऊनसाठी मी 1-2 वर्ष वाया गेली. पोझिशन तर द्या. आणि विथ OC मागतात, विदाऊट OC नकोच आहे तुम्हाला कोणाला. बरोबर आहे. सगळे टॅक्सेस भरलेले आहेत, सगळ्या म्हणजे GST पण भरलेले, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पण सरकारचे 100% भरलेले आहेत. लोन 99-95% भरलेले आहेत. पोझिशन द्या विथ OC आणि 100% पेमेंट घ्या. काय प्रॉब्लेम आहे. कुठं घोडा अडलंय. त्यांना डिस्कशन केल्यावर एकच पॉईंट सांगतात की फ्रॉम बिल्डर त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स किंवा जे पण इनपुट्स आहेत ते दिलेत, पण पेंडिंग आहे. म्हणजे आता आमच्यासाठी काहीच क्लिअर नाही. आम्ही फक्त बिल्डरला किंवा जे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना बोलू शकतो की काय राहिले, तर ते म्हणतात आमच्या तरुण सगळं झालंय, पेंडिंग आहे. म्हणजे या इश्यू एकदम म्हणजे ट्रान्सपरन्सी काहीच नाही की कुठं राहिले काय राहिले. आणि इन बिटवीन पण मागं असंच झालं होतं की 2024ची पोझिशन डेट होती, ऑटोमॅटिक रेरावरती एक्सटेन्शन लेटर बघितलं मी की तिथं आता 25 डिसेंबर दाखवत होतं. आता ते 26 झाले. म्हणजे ते असं त्याबद्दल त्यामध्ये इंटिमेशन मध्ये काहीच नाही, ते ऑटोमॅटिक झाले रिवाइज्ड म्हणून. सगळे बिल्डर हे रेराचे लाडोबा आहेत का असा प्रश्न पडायला लागलेला आहे, कळलं का. सडनली डायरेक्ट डेटच चेंज. 2025 2026 डिसेंबर. सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घ्यायचं काम रेरा करतं की नाही करतं. कारण रेराचे सगळे बिल्डर लाडोबा आहेत. त्यांनी सांगितलं एक्सटेंड की एक्सटेंड. हा कुठला प्रकार आहे. आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अशाच पद्धतीने ज्यावेळेस मी व्यथा मांडतो ना, हे माझं जनतेचं शोषण आहे का याचं स्पष्टीकरण पत्रकार देतील का. सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस होरपळतो तेव्हा मी त्यांचे मुद्दे मांडतो.
बरोबर आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिक हा माझा छाती ठोकून फॉलोअर आहेत आणि ज्या वेळेस पत्रकार मला ट्रोल करतात किंवा माझ्यावर नको नको ते गुन्हे टाकतात त्यावेळेसच सामान्य जनता छाती ठोकून माझ्या मागे उभं राहते. कोहिनूर बिल्डर सारखा एक प्रचलित म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत गोयल साहेब आणि त्यांच्या स्पोर्ट्स विले या प्रोजेक्टमध्ये लोकांना पोझेशन मिळत नाहीत आणि सरकार प्रशासन 5-5% GST घेतात, 6-6% स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे पैसे घेतात आणि एवढं घेऊन सुद्धा जर तुम्ही त्याचं पोझेशन देत नसेल तर लाज वाटली पाहिजे त्या सरकारला. आणि अशा सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा जाणून घ्यायला किंवा समाजासमोर आणण्यासाठी जर पत्रकार काम करत नसतील तर त्या पत्रकारांवर अक्षरशः थू आहे.